जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण एका महत्वाच्या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. बातमी आलेली आहे की नेपाळ सरकारने सोशल मीडिया बॅन केल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झालेला आहे आणि शेवटच्या बातमीपर्यंत 14हून जास्त युवक हे मारले गेले होते आणि शेकडो हे जखमी झालेले आहेत. आणि यामुळे नेपाळमध्ये हिंसाचाराची एक लाट निर्माण झालेली आहे. तर याचं आपण विश्लेषण काय करतो, पहिले हा बॅन का केला, या बॅनचा सध्या परिणाम काय होतो आहे, पुढे काय होऊ शकतं, या सगळ्या बाबीचं आपण विश्लेषण करू. सर्वात पहिले नेपाळ सरकारने जी सोशल मीडिया आहे यांना एक आदेश पास केला होता की तुम्ही सगळ्यांनी जे आमचं सरकार आहे तिथे त्याला रजिस्टर करायला पाहिजे, आमचे नियम फॉलो करायला पाहिजे. अनरजिस्टर्ड सोशल मीडिया ही आम्ही अलाउ करणार नाही. परंतु ही जी सोशल मीडिया आहे, मग ते यूट्यूब असो की फेसबुक असो की इंस्टाग्राम असो, यांना वाटलं की आम्ही जास्त मोठे दादा आहोत आणि ही जी सोशल मीडिया आहे अनेक वेळा जे लहान देश आहेत त्यांना त्यांचे नियम ते मानत नाही आणि त्यांनी ते नियम न मानल्यामुळे नेपाळ सरकारने त्यांना बॅन केलं. पण याच्यामुळे युवकांमध्ये मात्र एक लाट अशी उठलेली आहे, कारण सोशल मीडियामुळे सगळ्यांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळतो. आणि आता खास जे युवक मंडळी आहेत त्यांना वाटतं की माझं मत जे आहे ते मला कुठेही व्यक्त करता आलं पाहिजे. त्यांना अनेक वेळा हे लक्षात येत नाही की त्यांचं जे मत आहे एखाद्या वेळेस समाजातल्या बहुतेक घटकांना आवडणार नाही किंवा सरकारच्या विरोधात आहे किंवा देशाच्या विरोधात आहे. शेवटी देशाचं जे इलेक्टेड म्हणजे जे निवडून आलेलं सरकार असतं, देशाची कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं हे त्यांचं काम असतं. देशाला कुठले नियम असावेत, कोणी कशा प्रकारे काम करायचं, ही सगळी जबाबदारी त्यांची असते. तर त्याच्यामुळे कुठलीही सोशल मीडिया ही देशापेक्षा मोठी होऊ शकत नाही आणि असं झालं तर देशाचं नुकसान होऊ शकतं. तर याच्यामुळे सरकारने हे बॅन केलं सोशल मीडियाला, कारण देशामध्ये हिंसाचार अराजकता मांडत होती. सोशल मीडिया तसं म्हटलं तर एक दुधारी हत्यार असतं. जर त्याचा चांगला वापर केला तर सगळ्यांना आपलं मत देऊन काहीतरी सोसायटी करता देशाकरता काहीतरी चांगलं करता येतं. मात्र जर त्याचा उपयोग भडकाऊ पोस्ट टाकण्यामध्ये केला, सरकार विरोधात काहीतरी लिहिण्यामध्ये केला, हिंसा वाढवण्यामध्ये केला, तर अर्थात हे चांगलं नसतं आणि ज्यामुळे देशाचं हे नुकसान होतं. हे अनेकांना कळत नाही आणि यामुळे हा हिंसाचार जो आहे हा भडकलेला आहे. आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी भारत सरकारने सुद्धा ट्विटरला आदेश दिला होता की तुम्हाला आमचे नियम फॉलो करावे लागतील आणि एखादी भडकाऊ पोस्ट कोणी ट्विटरवरती टाकली तर ती तुम्हाला काढायला आम्ही भाग पाडू आणि ते तुम्हाला करावंच लागेल. ट्विटरने पहिले दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्यांना कळालं की हे जे आहे त्यांना सरकारचं म्हणणं मानावंच लागेल. परंतु ही जी सोशल मीडिया आहे लहान देशांचं मानत नाही. त्यांना वाटतं आम्ही या देशांपेक्षा जास्त मोठे आहोत. एक असा सुद्धा एक समज आहे की नेपाळ सरकारने जी सोशल मीडिया आहे चायनाची, त्यांना बॅन केलेलं नाहीये. उदाहरणार्थ टिकटॉक वगैरे, कारण सोशल मीडिया जशी वेस्टर्न आहे तशी चायनाची सुद्धा आहे. कारण हे जे सरकार आहे हे चीनच्या बाजूनी आहे, तर त्याच्यामुळे ते चीनला नेहमीच जास्त झुकतं माप जे आहे ते देतं. म्हणजे जो नियम त्यांनी वेस्टर्न सोशल मीडिया करता लागू केला तो त्यांनी चीन करता लागू केलेला नाहीये. तर तसं म्हटलं तर हे चुकीचं आहे. परंतु सरकारला देशावरती राज्य करायचं असतं आणि त्यांनी जे नियम त्यांना बरोबर वाटतात ते ठरवूनच राज्य करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे सरकारला हा हिंसाचार थांबवण्याचा अधिकार नक्कीच आहे. आता जसं बांगलादेशमध्ये सोशल मीडियावरती सुरू झालेलं युद्ध देशात फार पटकन पसरलं, तसं नेपाळमध्ये होईल का, तर ती थोडी शक्यता कमी आहे. याचं कारण असं आहे की बांगलादेश एक सपाट भाग असल्यामुळे सगळीकडे इंटरनेट आणि इंटरनेटच्या पर्यायाने सोशल मीडिया तिथे पसरलेली आहे. परंतु नेपाळमध्ये तसं नाही. नेपाळ हा अत्यंत डोंगराळ असा भाग आहे आणि डोंगराळ भागामध्ये जर इंटरनेट सगळीकडे पोहोचलं तरच तुम्हाला सोशल मीडिया वापरता येईल. आणि सगळीकडे जसे आपले कम्युनिकेशन टॉवर्स असतात ते लावणं हे खर्चाचं असतं. तर त्याच्यामुळे
ही सोशल मीडिया एवढी पसरलेली नाही नेपाळमध्ये जेवढी इतरत्र पसरलेली आहे. तर त्याच्यामुळे हा हिंसाचार देशाच्या आत पसरेल का, तर याचं उत्तर म्हणजे येणारा काळच देऊ शकेल. परंतु ते कठीण आहे, कारण सोशल मीडिया काय नेपाळमध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे कम्युनिकेशन सुद्धा करणं हे डिफिकल्ट आहे. आता मुख्य प्रश्न असा होतो की सोशल मीडियाला बंद केलं तर काय आकाश कोसळलं काय? आज अनेक असे देश आहेत की जिथे सोशल मीडिया अलाउडच नाहीये. आपल्याला कल्पना असावी, युरोपमधल्या काही जणांनी सोशल मीडिया ही लहान मुलांकरता बॅन केलेली आहे. चीनमध्ये सोशल मीडिया वेस्टर्न याची नाही आहे. आणि आपण भारतात सुद्धा बघितलं तर काही वर्षापूर्वी सोशल मीडिया नावाचा प्रकारच नव्हता. परंतु आता आपण सोशल मीडियाच्या एवढं आहारी गेलो आहे की जर सोशल मीडिया नसेल, आम्ही व्हॉट्सअपवरती जर 15 मेसेजेस रोज चेक केले नाही, फेसबुकवरती पोस्ट टाकली नाही, काहीतरी कुठे काही लिहिलं नाही, तर मला चैनच पडत नाही. अशी अनेकांची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. परंतु देशाकरता चांगलं काय आणि खराब काय हे तिथल्या प्रस्थापित सरकारने ठरवायचं असतं. आणि नेपाळ सरकारला वाटतं की ही सोशल मीडिया त्यांच्या देशाला जास्त हार्म म्हणजे गडबड करते आहे, म्हणून त्यांना तो थांबवण्याचा अधिकार हा नक्कीच आहे. आणि याच्यामध्ये शेवटचा मुद्दा होतो की हे चीननी केलं असावं का, म्हणजे चीनची याला फूस असावी का? तर थोड्याफार प्रमाणामध्ये ते शक्य आहे, कारण सोशल मीडियाचं जे उत्पन्न असतं ते ऍडव्हर्टिजमेंटमुळे असतं. वेस्टर्न सोशल मीडिया इकडे जास्त पॉप्युलर आहे, कारण ही जर तुम्ही देशाच्या बाहेर नोकरीला गेला तर हीच आपल्याला वापरता येते. चीनी सोशल मीडिया जी आहे ही इतरत्र म्हणजे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा इतर देशामध्ये पसरलेली एवढी नाही. ती चीनमध्ये नक्की आहे, परंतु बाकी ठिकाणी ती पसरलेली नाही. तर एखाद्या वेळेला या वेस्टर्न मीडियाचा तिथे असलेला प्रभाव कमी करण्याकरता, चीनचा तिथे प्रभाव वाढवण्याकरता चीनने सुद्धा या आंदोलनाला फूस दिली असावी, अशा प्रकारचे विश्लेषण आपल्याला करता येतं. परंतु लक्षात असावं की सोशल मीडियाचा हा जो भस्मासूर आहे त्याला काही प्रमाणामध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर आपण भारतात जरी बघितलं तरी अनेक जण म्हणजे भारतात जो अनेक वेळा जो हिंसाचार होतो तो सोशल मीडियावरती भडकाऊ पोस्ट टाकल्यामुळे होतो. अनेक वेळा बेजबाबदार कॉमेंट्स टाकल्यामुळे देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसक घटना या सुरू झालेल्या आहे. तर याच्यामुळे काही प्रमाणात सोशल मीडियावरती कंट्रोल असणं हे गरजेचं आहे, जे नेपाळ सरकार करत आहे. ज्या लोकांचं आंदोलन बरोबर आहे की नाही ते त्यांच्या देशाने ठरवावं, ते तिथल्या लोकांनी ठरवावं. आणि त्यांना जर सरकार काही चूक करतं असं वाटत असेल तर ते सरकार बदली करावं, परंतु त्यांना हिंसक आंदोलनं करण्याचा अधिकार नक्कीच नाही. आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा ही होऊ शकत नाही, असं विश्लेषण आपण करू शकतो. मी इथेच थांबतो. जय हिंद.